त्यावेळेचा संवाद आहे। शेवटच्या टप्प्यात खाट कुठं जाते बाज? शेवटच्या टप्प्यात कुठं नेतात पोरं? पोरं चांगले असले तर बरं, नाही तर देतात वर टाकून गोठ्यात, काही कुठं कुठं स्टोअर रूमला, नाही का? हो। आणि मग कोण असतं तुमच्या बरोबर? काही नाही, 4-6 माशा चेहऱ्याच्या भोवती गोंगाट घालतात। सर्वांना कंटाळा येत असतो, म्हणून मी असं म्हणतो, देवा त्याच्या आतच रेबीन कापून टाक, काही ती वेळ आम्हाला पाहू देऊ नको, नाही का? काय उपयोग आहे? माझे कुणी नाही घरी, नका करू दुरी माझं पाया वेगळे। म्हणून सज्जना हो, भीष्माचार्य म्हणतात देवाला गहिवरलं, माझे प्राण आहेत पांडव, उद्याच्या उद्या निष्पांडवी पृथ्वी कशी होईल? प्रतिज्ञा सामान्याची नाही। 180 वर्षाचे भीष्माचार्य, एका पृथ्वी मोलाचं रत्न होतं। द्रोणाचार्य, भीष्माचार्य, काय अजून एवढाली माणसं त्या काळातली। प्रतिज्ञा म्हणजे सामान्य नाही। भगवंताला गहिवरलं आणि भगवान द्रौपदीच्या म्हणजे पर्णकुटीला गेले। सांगितलं, द्रौपदी एक काम कर, देवा माहित आहे का नाही तुम्हाला? रडत होती। काय झालं रडायला? अहो म्हटले, उद्याच्या उद्या निष्पांडवी पृथ्वी होणार, मग माझ्या कुंकवाचा प्रश्न आहे। कुंकवाचा प्रश्न, घाबरू नको, जितने तारे गगन में उतने भी शत्रु होय, कृपा है रघुराज की तो बाल न बाका होय। नारायण हरी, नारायण हरी। ध्यान देना। जा म्हटले, बांगड्या भरून ये, बांगड्या भरून। म्हणे, देवा इकडे नवरे म्हणण्याची वेळ झाली, तू म्हणतो जा बांगड्या भरून ये। हा म्हटले, मी सांगतो तेवढं कर, प्रश्न विचारू नको, पण बांगड्या अशा भर। कशा भर? जास्त भरशील तर आवाज येणार नाही। सैल भर, सैल वाजल्या पाहिजे अशा भरून ये म्हणे। हा, वाजल्या पाहिजे बांगड्या। द्रौपदी गेली, बांगड्या भरून आली। पण देवा कुठं जायचं एवढं सांगशील ना रे? चल म्हटले, रस्त्याने सांगतो ना। युद्धाचं ते मैदान, कुरुक्षेत्राची भूमी, पर्णकुटीतून सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर जगाचा बाप, ब्रह्मांडाचा धनी, टाप 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 द्रौपदीच्या चपलांचा आवाज येत होता। म्हटले, हे बघा, एवढ्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर चपलाचा आवाज येणं बरं नाही, टाकून दे इथे। नाही नाही, एवढ्या चांगल्या चपला कसं काय सोडणार आहे मी? नाही सोडणार। अगं म्हटले, मी आहे ना। देवानं काय केलं? जगाचा बाप, ब्रह्मांडाचा धनी, द्रौपदीच्या चपला बगलेत मारून घेतल्या। बगलेत सांभाळ, आम्ही आहे सांभाळणार। आणि भगवान पुढे, द्रौपदी मागे। सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर भीष्माचार्य ध्यानस्थ बसले होते। रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांग। समाधीस्थ होते भीष्माचार्य। सांगितलं, हे बघ, भीष्माचार्य आतमध्ये समाधीस्थ आहेत, तुला तिथे जायचं आहे तोपर्यंत काहीच बोलायचं नाही। बोलायचं तोपर्यंत नाही जोपर्यंत तुला आशीर्वाद मिळत नाही। बरं, आणि आशीर्वाद मिळाल्यानंतर तुला विचारण्यात येईल, तुला कोणी आणलं? तेव्हा माझं नाव सांगायचं नाही द्रौपदी। काय सांगायचं? एकच सांगायचं, माझा नौकर आहे म्हणावं दारामध्ये। हात जोडले द्रौपदी, देवा जगाचा बाप आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे, आमच्या गरीबाच्या चपला तुमच्या हातात सोबत नाहीत, हे भक्ताचा उचितपणा नाही। द्रौपदी, राम जन्मामध्ये माझ्या पादुका भरतानं सांभाळल्या, तेव्हापासून मला वाटलं होतं कोणातरी भक्ताचे चरणच पादुका मला सांभाळण्याचं सौभाग्य मिळावं। आज माझी ती इच्छा पूर्ण झाली। जा म्हटले। आता आतमध्ये गेली द्रौपदी। 180 वर्षाचे भीष्माचार्य ध्यानस्थ समाधीस्थ आहेत आणि पाया पडते।
दर्शन घेतलं श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पाया पडत असताना बांगड्यांचा खळखणाट झाला आणि भीष्माचार्यांचे डोळे बंद होते। सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव। आशीर्वाद मिळवल्याच्या नंतर द्रौपदी म्हणू लागली, आचार्य आशीर्वाद कोणत्या वर्षासाठी आहे? निष्पांडवी करणारे भीष्माचार्य बोलले तेव्हा डोळे उघडले। तुला कोणी आणलंय पुरी? सांगितलं तो माझा नौकर आहे दारात। भीष्माचार्य धाव घेतात तेव्हा पितांबर ओढला, द्रौपदीच्या चपला खाली पडल्या बगलेतून। मला वाटलंच होतं हे धर्मराजाचे डोकं चालणार नाही आणि अर्जुनाचंही चालणार नाही, हे देवाचंच काम असलं पाहिजे। हात जोडले, देवा माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य जर पांडवांच्या विरोधात गेले तरी पांडवांचं काहीच वाकड होणार नाही, कारण बाजू तुम्ही सांभाळली, पण बाजू त्यानं सांभाळणं महत्वाचं आहे। देव उभा मागे पुढे आणि उगवी मागे पुढे उगवी कोडे अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे आणि मग काहीच साकडे पडोने दे। हा काही संकट येऊ देत नाही, तो मागे पुढे उभा राहे सांभाळी
अशा पद्धतीने देवा तू फार मोठं प्राण सांभाळले, संकट सांभाळलं. तेव्हा इतके बाण अर्जुनाने भीष्माचार्याच्या अंगामध्ये प्रविष्ट केले, पण भीष्माचार्यांची मान लटकलेली होती. विचारलं, अर्जुना, अहो माझ्या सर्व शय्या तुम्ही मला झोपण्याकरता तयार केली, पण डोक्याखाली उशी पाहिजे होती. म्हणून अर्जुनाने पुन्हा बाण मारला, डोक्यामध्ये शय्या झाल्यावर उशी तयार केली. बस म्हटले, आता चांगलं मला याच्यावर झोपता येतं. आणि खूप मोठे धर्म सांगितले. धर्माचं गाण करता 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 मोक्ष धर्मापर्यंत भीष्माचार्य आले. राजधर्म सांगितला, श्रीधर्म सांगितला, अनेक धर्माचं गाण केलं. आणि द्रौपदी हसली. बघा, द्रौपदीला हसू आलं. भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी अज्ञासिनी आहे, राजज्ञ आहे, ती तशी हसणार नाही, तिला विचारण्यात यावं. सभेमध्ये विचारण्यात आलं, द्रौपदी का हसली? काही तुला इथे विचित्र चित्र दिसलं का हसलीस तू? तुला माहिती नाही का तुझ्या हसल्यामुळे महाभारत घडलं? तेव्हा दोन्ही हात जोडले द्रौपदीने आणि क्षमा मागते, माझ्याकडनं चूक झाली. नाही म्हटले, तशी कशी चूक झाली, का हसली तू? तेव्हा सांगायलाच लावलं. मग द्रौपदी बोलते, जरा बारकाईने ऐकाल. द्रौपदी सांगू लागली, भीष्माचार्य, तुम्हाला आज भले धर्म सांगता येतात, त्यावेळेला धृतराष्ट्राला तुम्ही का धर्म शिकवला नाही? तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं नीतिशास्त्र? तेव्हा कुठं गेला होता तुमचा राजधर्म? तेव्हा कुठे गेला होता तुमचा श्रीधर्म? तेव्हा कुठे गेला होता तुमची न्यायनीती? आज तुम्ही सांगतात, त्यावेळेला एक या देशातली अबला स्त्री, तेही रजस्वला, मी सून होते त्यांच्या घराण्याची सून. आणि जी माणसं हक्काची पाचपती पारतंत्र्यात गेली, त्यांना स्वतंत्र द्रौपदी दिवत खेळत असताना पणावर मांडण्याचा अधिकार उरतोय का भीष्माचार्य? बोला. खाली मान घातली भीष्माचार्य. बाळ, तुझं खरंय तुझं, पण अंतःकरणामध्ये तो धर्म माझाही होता, पण माझ्या जिभेवर येत नव्हता. त्याचं कारण असं आहे बाळ, मी कौरवाचं खाल्लेलं होतं. म्हणून दुष्टाचं कधीच माणसानं खाऊ नये. दुष्टाचं जर खाल्लं तर न्यायनीतीचा धर्म माणसाच्या पोटाला, ओठावर येत नसतो. होता भाव पोटी आणि मुखा आला तो शेवटी. 180 वर्षाचे भीष्माचार्य तेव्हा सांगू लागले, मी भीष्माचार्य, अहो सौभाग्याचा पदर मी तुमच्याही
बांधते हरीच्या बोटाला. आपला पितांबर पैठणी फाडली आणि देवाच्या बोटाला बांधले. महाराज त्या भक्ताकरता अविरतपणे हा प्रभू सहकार्य करत असतो. अनेक प्रेम वर्तन केलं आणि भीष्माचार्य शेवटचे श्वास मोजतात. बस निर्वाणचा प्रसंग आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये भिंतीवर चित्रपट पाहायला मिळत असतो. अखंड आयुष्यभरामध्ये मी उभ्या जीवनात काय काय केलं, कुणाकुणाच्या मी कामात आलो, गरिबाच्या मुलीच्या लग्नाला पैसे दिले, काय काय केलं, हे सगळा चित्रपट त्या भिंतीवर पाहायला मिळतोय. दशरथ राजाला चित्रपट दिसत होता. रामाच्या वनवासाला कारण कैकई नाही. कैकईला फक्त बदनाम केलंय. रामाच्या वनवासाला कारण कैकई नसून मीच आहे. काय केलं मी? शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. श्रावण बाळाची मी हत्या केली. तेव्हा श्रावणाच्या वडिलाने मला काय दिला? शाप दिला. 4 पुत्र दशरथा, शेवटी एकही नव्हता. म्हणून दशरथाला श्रावण मारल्यामुळे दोन्ही आई वडील मरण पावले. 3 श्वापद मारण्याचं पातक लागलं आणि आई वडिलांनी शाप देऊन टाकला. म्हणून रामाला वनवासात जाण्याचं कारण मी नाही, म्हणजे कैकई नाही, तर श्रावणाचे आई वडिलांनी शाप दिला. त्याला तिकडे जावं लागलं कारण दशरथाचं मरण इकडे होणार होतं. भगवान भक्तासाठी देव अविरतपणे कार्य करतो. म्हणून देवा आता एक काम करा. भीष्माचार्य म्हणतात, माझ्या डोक्याजवळ उभे राहू नका, देवाला माझ्या पायाजवळ नेऊन उभं करा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आणि भीष्माचार्यांची प्राणज्योत भगवान श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये विलीन झाली आणि भीष्माचार्य त्या ठिकाणी निर्वाण करतात. या ठिकाणी खऱ्या अर्थाने देवाला पायाजवळ उभं केलं. 4 युगामध्ये 4 भक्तांनी देवाला उभं केलं. नीट ऐका. कृतयुगामध्ये ध्रुवाने भगवंताला उभं केलं. कृतयुगामध्ये ध्रुवाने भगवंताला उभं केलं. त्रेतायुगामध्ये शबरीने भगवंताला, पंपा सरोवरावर आश्रमामध्ये जगाचा बाप एक बाणी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तमाला सांगितलं, प्रभू बस. पाय ठेवले आणि त्या हातावर प्रभूची चरणकमल घेतले. खाली हात आहेत. पात्र नव्हतं, मात्र पात्रता होती. त्याच्यावर प्रभूचे जगाच्या मालकाचे पाय ठेवले. वरून डोकं ठेवलं. इतकी रडली, इतकी रडली, इतकी रडली, डोळ्याच्या अश्रूने भगवंताच्या पाय धुवून काढले. द्वापार युगामध्ये भीष्माचार्याने भगवंताला उभं केलं आणि कलियुगामध्ये भक्त पुंडलिकानं देवाला उभं केलं. तर 2 दिवस नाही, युगे 28 विटेवरी उभा. युगे 28 विटेवरी उभा. नीट लक्षात घ्या. 2 दिवस केलं का? या तिघांनी उभं केलं ते स्वतः करता, पण माझ्या पुंडलिक रायानं जे देवाला उभं केलं ते अख्ख्या जगाचा उद्धार होण्याकरता माझ्या पुंडलिक रायाने विठोबाला उभं. चैतन्याची शोभा शोभत असते. म्हणून प्रश्न आहे, 6 प्रश्न केले. आता निर्वाण झालं. भीष्माचार्य गेले. इकडे पांडवांचं निर्वाण आहे. भीष्माचार्य गेल्यावर काय राहिलं महाराज?
म्हणून स्वर्गस्थ भगवान परमात्मा सुद्धा निघून जातात आणि मग पांडव निघाले प्रयाणाला. सर्वात मोठा युधिष्ठिर, धर्मराज, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी. सर्वप्रथम स्वर्गारोहण प्रसंग वाचा, लक्षात येऊन जाईल तुमच्या. सर्वप्रथम सहदेव पडला. आता ऐका बारीक, सहदेव पडला म्हणजे स्वर्गापर्यंत नाही जाऊ शकला सहदेव. त्याचं कारण विनाकारण नाही. भगवान श्रीकृष्णापेक्षा 100 नाही 1000 पटीने सहदेव दिसायला सुंदर होते. किती? 1000 पटीने कृष्णापेक्षा. पण दिसण्याचा गर्व होता सहदेवाला, म्हणून पडला, नाही जाऊ शकला स्वर्गापर्यंत. दंभ अहंकार नको, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. नंबर 2ला नकुल पडला. भीमानं विचारलं का पडला हा सहदेव? म्हटले दिसण्याचा गर्व होता. युधिष्ठिर सांगतात बरं का. नकुल का पडला? नकुलाला वाटत होता आम्ही माद्रीचे आहोत आणि हे 3 वेगळे होते ना, धर्म, अर्जुन, हे वेगळे होते ना, म्हणून याला त्याचा गर्व होता, आम्ही खास. म्हणून नकुल पडला. नंबर 3 द्रौपदी पडली. द्रौपदी का पडली देवा? तुला सांगू का? आता तू सांगण्याची वेळ आणतोय म्हणून बोलतोय. धर्म म्हणतात 5 मालकापैकी द्रौपदीचं खरं प्रेम होतं अर्जुनावर. तिनं सुद्धा भेदच केला म्हणून ती पडली. नंतर अर्जुन पडले. नीट आहे का? स्वर्गारोहण आहे. अर्जुन का पडला? भीम विचारतात. धर्मराजाने सांगितलं भीमा इथे कोणी कोणाचं नाही. अरे हा तर तुमचा प्रिय बंधू होता. प्रयाणाच्या वेळेला कोणीच कोणाचं नसतं. भीमा यालाही सुद्धा धनुर्धर विद्याची काय होती? मस्ती होती, गर्व होता, अहमगंड होता. म्हणून हाई खाली एकही शब्द बोलले नाही. तुम्ही धर्माच्या आचरणामध्ये पहा, पत्नी पणावर मांडली तरी अर्जुन बोलले नाही. पण ज्या वेळेला त्याच्या विद्येवर आक्षेप घेतला धर्मराजाने, तेव्हा धर्मराजाला सुद्धा उलटून बोलला अर्जुन. तेवढी चूक झाली, अहंकार झाला आणि अर्जुनही पडले. नंतर स्वर्गाच्या गेटवर जाता जाता धर्मराजाच्या भाऊ म्हणजे भीमदादा पडले. त्यांनाही सुद्धा स्वर्गामध्ये जाता आलं नाही. मी का पडलो दे दादा? तेव्हा त्यालाही सांगितलं की तुला तुझ्या ताकदीचा गर्व होता. स्वर्गाला जाताना धर्मराजाच्या बरोबर एक कुत्रा गेला. नीट आहे का? पण आतमध्ये जात असताना नरकाच्या कुंडाजवळून जात होती मिरवणूक धर्मराजाची. नीट आहे का? स्वर्गात. पण त्या नरकाच्या कुंडामध्ये दुर्योधन दिसला धर्मराजाला. दुर्योधन दिसला आणि त्यांना असं वाटलं की याला आपण वर काढू. म्हणून धर्मराज वाकले, हात टाकला. सज्जना, हात टाकल्यामुळे काय झालं? एकदाच बोलले होते जीवनामध्ये खोटं, नरोवा कुंजरोवा, म्हणजे अश्वत्थ मेला का अश्वत्थ नावाचा हत्ती मेला, एवढं संभ्रमात बोलले होते. तर त्याचा परिणाम धर्मराजाचा अंगठा गळून पडला. आता एकदा खोटं बोलल्यामुळे अंगठा गेला. आम्ही अखंड आयुष्यभर काय काय गळून पडेल आता कल्पना करा. नीट ऐका भाग्यवंतानो, मोठा अवघड आहे. सत्याला हात घातला की अवघडच असते. सत्यम बृहात, सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी. म्हणून सर्गाची लीला सांगितली. परीक्षिती राजाने 6 प्रश्न विचारले. इकडे
पांडव निघून गेले, पण जात असताना अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित आईच्या उदरामध्ये वाढत होता, बरोबर आहे हा. आणि आईच्या उदरामध्ये 12 वर्ष काढली परीक्षितीची आई. काय नाव? उत्तरा. हा, उत्तरेने सांगितलं, देवा हे सगळे गेले निघून, पण माझ्या गर्भाचं रक्षण करा. भगवान म्हणतात, उत्तरे वेळोवेळी तुमच्यावर संकट यावी आणि ते आम्हीच सांभाळावी, असं काही आम्ही काही तुमचा काही ठेका घेतला नाही. ते म्हणले, हे बघा देवा, मला तुम्ही सांगा, भक्तावर संकट यावं आणि त्या भक्ताने दुसऱ्याच्या दारात जावं अशी कोण्या भक्ताची जात नाही म्हणे. हां, तुम्ही जर असं म्हणत असाल, अगं म्हटले तसं नाही. तुझ्या गर्भाचं रक्षण करायचं म्हणजे सर्वप्रथम तुला मला काहीतरी द्यावं लागेल. म्हणे देवा तुम्ही बी काही घेतल्याशिवाय काम करीत नाही का? नाही म्हणे ती पद्धतच आहे, आता तो धर्मच ठरला. म्हणे काय पाहिजे तुम्हाला? उत्तरा बोलू लागली, बस म्हणे एकदा तुझ्या गर्भाचं रक्षण करायचं आहे ना, मग मला तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करावा लागेल, म्हणून मी तुझं बाळ होईल आणि तू माझी आई हो. दोन्ही हात उत्तरेने जोडले की हे भाग्य वसुदेव देवकीला कितीतरी वर्षाने लाभलं. आज मी त्याची आई होते देवा, मला माझं खरंच परमभाग्य वाटतं. करा म्हणे प्रवेश माझ्या उदरामध्ये. तेव्हा उदरामध्ये भगवान प्रविष्ट झाले आणि राजा परीक्षितीचा सांभाळ केला. उदरात जाऊन, आता मला सांगा, ज्याच्या उदरातच भगवान परीक्षितीचा सांभाळ करतात त्या परीक्षितीचा उद्धार नाही होणार का? परीक्षित राजा अवतीर्ण झाले. जन्मजे आणि सगळेच पांडव निघून गेल्यानंतर परीक्षिती महाराज अवतीर्ण होतात. राज्याभिषेक होतो आणि राज्याभिषेक झाल्यानंतर एक दिवस भली मोठी संदूक आपल्या राज्य कारभारातली उघडून पाहतात राजा परीक्षिती. तेव्हा त्याच्यामध्ये एक सुवर्णाचा राजमुकुट दिसला. बैल पाहाला एक परीक्षिती राजाने. 3 पाय मोडलेले आहेत, एक पाय वरती म्हणजे लंगडा झालेला आहे. कलियुगाचं ते प्रतीक होतं, म्हणून कलियुगाला स्थान दिलं. कुठे कुठे दिलं? मदिरा प्राशन करणाऱ्याला कलीने स्थान घेतलेलं आहे. जुगार, तिथं सुद्धा कलीच आहे. व्यभिचार, ज्या ठिकाणी व्यभिचार होतो तिथे कलीचं स्थान आहे. नीट आहे का? आणि 4थं स्थान दिलं, जसं सुवर्ण आहे, म्हणजे अनितीचं धन जिथं येतं तिथं कलीचा प्रवेश होत असतो. म्हणून सुवर्णामध्ये सुद्धा कलीला स्थान देण्यात आलं. परीक्षित राजा त्या सुवर्णाचा राजमुकुट धारण करतात आणि त्याचा परिणाम काय होतो? युद्ध करण्याचा होतो. बुद्धी झाली, दुर्बुद्धी ते मना आणि कदा नुपजो नारायणा. दुर्बुद्धी झाली हिंसा करण्याची. ज्या ठिकाणी हिंसा होते तिथे कलीचं आगमन होत असते. पशु पक्षी जिथे विना गुन्ह्याचे मारल्या जातात तिथे सुद्धा कलीचं आगमन होत असते. म्हणून राजा परीक्षिती घोड्यावर स्वार झाले आणि जंगलामध्ये निघून गेले. एकदा भजन करू. राधे राधे गोविंद गोविंद राधे. 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 राधे राधे गोविंद गोविंद राधे.
भगवान की जय। राजा परीक्षिती घोड्यावरती स्वार झाले आणि पशीहिंसा करण्याच्या निमित्ताने जंगलामध्ये आले। सहदेवाचा चोरीचा मुकुट घातला, त्याच्यामुळे दुर्बुद्धी झाली। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जर सहदेवाचा मुकुट घरात नसता तर राजा परीक्षितीला दुर्बुद्धी झाली। नीट आहे का? आणि मुकुट घातल्यामुळे दुर्बुद्धी झाली, जंगलामध्ये आले, पशुहिंसा घडली नाही। संध्याकाळ झाली, तहान लागली, भूक लागली आणि शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये आगमन झालं। त्या ठिकाणी शमीक ऋषीवर्य समाधीस्थ म्हणजे ध्यानस्थ बसलेले होते। काय करावं? क्रोध आला, क्रोध। आणि राजा परीक्षितीने बाणाने मृत साप उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये परिधान केला। शमीक ऋषीचे ज्येष्ठ सुपुत्र ज्यांचं नाव शृंगी ऋषी, शृंगी ऋषीने शाप दिला की ज्याही सद्ग्रस्ताने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृत असलेला साप टाकला त्याला हा साप 7व्या दिवशी तक्षक रूपाने दंश करणार। काय करणार? दंश करणार 7व्या दिवशी तक्षक रूपाने। परीक्षिती राजा घरी निघून गेले, पण राजाला माहिती झालं पाहिजे ना, कारण माहिती नसेल तर म्हणून दूत पाठवण्यात आला। दूत परीक्षित राजा राजसिंहासनावर सुवर्णाच्या आरूढ झाले होते, राज दरबार भरलेला होता। दूताने आगमन केलं, नमो नारायण, नमो नारायण, अभयदान द्या महाराज, कारण वार्ता अवघड आहे, वार्ता कठोर आहे, वार्ता धोक्याची आहे। तुम्ही जर मी वार्ता प्रगट केली तर तुम्ही माझा जीव घेतला तर अभयदान द्या। दूताने सर्वप्रथम अभयदान मागितलं। दूत हुशार असतात, दूताला मारता येत नाही, हा राज दरबाराचा धर्म आहे। म्हटले अभय आहे, बोला काय बातमी? बातमी एकच आहे, तुम्हाला शमीक ऋषीच्या ज्येष्ठ सुपुत्राने शाप दिलाय म्हणे, शाप। 7व्या दिवशी तुमचा काय होणार आहे? अंत होणार आहे। आणि तो साप जो तुम्ही त्यांच्या गळ्यात टाकला तो तक्षक नावाने तुमचा दंश करणार आहे। मग काही बरं वाटलं नाही। राजा परीक्षितीने जे सुपुत्रांना सांगून दिलं, मुलांनो हे राज्य कारभार तुम्हाला। जन्मंजयाला गादीवर बसवलं, 4 सुपुत्र होते। पत्नीला, सर्व प्रधानमंत्र्याला, सर्वांना सांगितलं तुमच्या राज्य कारभारामध्ये काहीही अफरातफर झाली, एखाद्या वेळेला कोणाचा मृत्यू जरी झाला तरी मला सांगायला यायचं, कारण मला माझ्या मृत्यूचं पाहू द्या। आपोली आपण गंज आयुष्य गेलं तुमचा कुटाणा करण्यात। काय सांगी राहिलो मी? आता बस झालं ना का चालूच देता अजूनही? आता या जरा इकडे। मग राजा परीक्षितीने सांगितलं, भाऊ आम्हाला काही तुम्ही आता कळवायचं नाही, मी चाललो। म्हटले पिताजी तुम्हाला एक शब्दही आम्ही सांगणार नाही। ज्या ठिकाणी शुकाचार्य आहेत त्या ठिकाणी येतात। गंगेच्या काठावर राजा परीक्षित आले, अंतकरणाची शुद्धी झाली। 88,000 ऋषी आले। जे जे ऋषी भेटायचे ना त्या प्रत्येक ऋषीला राजा परीक्षितीने हेच विचारावं। काय विचारावं? कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, अन करा समाधान चित्त माझ। खरं सांगा, देव माझ्यावर कृपा करतील का? 7 दिवस उरलेत। तुम्हाला सांगू,
ज्या वेळेला सत्शिष्याचं हृदय सत्शिष्याचं अंतःकरण शुद्ध होतं तेव्हा सद्गुरूला पाहावं लागत नाही. पूर्व दिशेकडून एक तेज चालत त्या ठिकाणी आलं. पूर्व दिशेकडून एक सूर्याचं तेज चालत आलं आणि तिथे येऊन प्रगट झाले आणि ते होते शुकाचार्य सद्गुरु व्यासपुत्र. बोल शुकाचार्य भगवान शुकाचार्य प्रगट झाले आणि गुरुला वंदना केली. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपद्यक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. नमस्कार केला आणि सांगितलं गुरुजी 7 दिवसामध्ये अहो माझ्या हातून एका संताचं अवमान घडलं. मी त्यांच्या गळ्यात मृत साप टाकला आणि त्यांनी मला काय दिला, त्यांच्या पुत्राने मला शाप दिला. गुरुजी मग माझा 7 दिवसात माझा उद्धार होईल का? तेव्हा शुकाचार्य बोलायला लागले, भाग्यवंतानो राजा, अरे 7 दिवस पुष्कळ झाले. या परंपरेमध्ये या संस्कृतीमध्ये एक असा राजा होऊन गेला की ज्याला 1 तास उरला होता. 1 तास उरला खटवांग रायाशी आणि भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. आणि तू 7 दिवस म्हणजे खूप झाले. हा एवढं महत्वाचं आहे. 7 दिवस तर भरपूर होतात राजा. इथे तर 1-1 मिनिट अर्ध क्षण घडता. अर्ध क्षण महत्वाचा आहे पण तो हाताला येणं महत्वाचं आहे. सडकं वांगण धडकं वांग एकाच देठाला असतं पण तुमच्या हातात कोणतं येतं त्याच्यावर अवलंबून आहे. हरी आला हाता हरी आला हाता ओ हरी आला हाता हरियाला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. व्यापार सफल होण्याकरता हरी हाताला येणं महत्वाचं आहे. नाही तर हाताला खूप काही येतं. त्यांची सरली येरझार. येरझार संपणारच आहे पण हरी हाताला येऊन संपणं महद्भाग्याच्या गोष्टी आहेत. पहिला प्रश्न परीक्षिती राजाने सद्गुरूंना विचारला, आसन्न मरण असलेल्या व्यक्तीने काय करावं? नीट आहे का? पहिला प्रश्न राजा परीक्षितीचा गंगेच्या काठावर शुकाचार्यांना होता. तुम्ही जर कोणाला भागवतामध्ये असं चर्चा झाली, पूर्वीचा काळ होता, 2 साधू 2 संत 2 विद्यार्थी जर भेटले
तर त्यांची चर्चा कशी व्हायची, कशाची व्हायची? तत्कथनम तत्चिंतनम अनन्य वेद विधाना, अशी चर्चा व्हायची। दोघं भेटले म्हणजे अच्छे को अच्छे मिले दो दो। आता पुढचं तुम्हाला माहित आहे, मी कशाला बोलू। चांगले माणसं भेटले पाहिजे, चांगले भेटले पाहिजे। जे भेटा वाटतात ते भेटत नाहीत, म्हणजे नाही का, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही तो उपयोग होत नाही। शुकाचार्यांना प्रश्न केला, गुरुजी आसन्न मरण असलेल्या व्यक्तीने काय उपाय करावा? पहिला प्रश्न। महापुराण कशाला म्हणतात? दुसरा प्रश्न। काही चिंता करू नका राजे, तुमच्या पुढे म्हणजे लुंग्या सुंग्या सद्गुरू नाही, जीवनात अनेक गुरु मिळतात जे माणसाला गुरु गुरु फिरायला लावतात। गुरु कोणाला म्हणावं? ज्यांनी आपली अवस्था उच्चतम पदाला सिद्ध केलेली आहे, त्याला देवापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचवणारा मात्र सद्गुरू मिळत नाही। गुरु अनेक मिळतात। म्हटले सांगा ना। सांगतो म्हटले, पण हे बघ, जरा दूध प्यायचं आहे। काय प्यायचं आहे? गुरुजीला दूध पिण्याची इच्छा झाली, लगेच अर्धा ग्लास दूध आणलं, सद्गुरूच्या हातात दिलं, आणि सद्गुरूंनी हातात ग्लास घेतला। वरून पाहतात, खालून पाहतात, बाजूला असं फिरवून पाहतात, आणि विचारलं शिष्याने, म्हटले गुरुजी काय बघता? दूध प्यायचं आहे ना? अरे म्हटले याच्यातलं मी लोणी शोधतो। काय शोधतो? गुरुजी एवढं कळत नाही तुम्हाला? काय असं कुठं लोणी दिसतं वय? याला विरजण घालावं लागतं, याला उन्हवणी शिळवणी करावी लागेल, तसं काही लोणी मिळणार नाही। अरे बाबा मग तेच आहे, या जगात साठवलेला परमात्मा असं एकदम मिळेल का? त्याच्यासाठी या मनाचं मंथन करावं लागेल। काय करावं लागेल? मनाचं मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, आहे का नाही? म्हणून मंथन होणं महत्वाचं आहे। एरवी मंथन नाहीच आहे। आणि हे मन मंथन कधी होईल? वयाच्या 22व्या वर्षी हे मन स्थिरावते, कामाला लागते। असं लोणी मिळणार नाही, तसा देव सुद्धा मिळणार नाही। देव काही बाजारातला भाजीपाला नाही आहे। हरिपाठामध्ये स्पष्ट सांगितलं, मंथन केल्याशिवाय तो भेटत नाही। भेटतो का? नाही भेटणार। शुकाचार्य सांगतायत, राजा परीक्षित जरा नीट ऐक। पहिल्या श्लोकामध्ये ब्रह्मतत्वाचं चिंतन वर्णन करतात, दुसऱ्या श्लोकामध्ये माया तत्वाचं वर्णन प्रतिपादन करतात, तृतीय श्लोकामध्ये जगत तत्व प्रतिपादन करतात, चतुर्थ श्लोकामध्ये आश्रयस्थान वर्णन केलं बघा। आणि 5वं लक्षण सांगत असतात, 5व्या स्कंदामध्ये सर्गाची लीला वर्णन करतात। हे 12 स्कंद आहेत। नंतर विसर्गाचं वर्णन आलेलं आहे। 9व्या स्कंदामध्ये मन्वंतराची लीला प्रतिपादन केली, आणि 10म स्कंदामध्ये अवतार लीलेचं वर्णन शुकाचार्याने केलं। हे 9 लक्षण, आणि 11 स्कंदामध्ये निरोध लीलेचं वर्णन सांगितलं। असं 9 मिळून 2 असे 12 स्कंद म्हणून असं महापुराण, जे मी भागवत महापुराण आता तुला सांगणार आहे, तू काही चिंता करू नको। चिंता ते पळाली, चिंता गेली पाहिजे। मग जीवात जीव आला आणि दम टाकला परीक्षितीनं। कारण सद्गुरू मिळाल्याशिवाय, सद्गुरू शिवाय जीवनात काय? गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन,
दर्शनी समाधानार्थी जैसे. जीवनामध्ये गुरु काय करतात? काय करतात? सत्शिष्याच्या बुद्धीवर आलेला मळ गंगेच्या काठावर नेऊन त्याच्या बुद्धीवरचा मळ धुवून काढतात. शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्राचे निमिसे घातले आहे फासे निसंगाजेने. म्हणून श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. 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 सारिखा असता पाठी राख. इतरांचा लेखा कोण करी. म्हणून गुरु विन ज्ञान. ज्ञानोबाराय सुंदर लिहितात, गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानार्थी जैसे. जेने गुरुसी भजीजे तेन कृत कार्य होईजे. हा, गुरु नसतील जीवनात उपयोग नाही. रामप्रभूच्या राजघराण्याचा संबंध सद्गुरु वशिष्ठांशी होता. वशिष्ठाने सांगावं आणि दशरथ राजाने ऐकावं. जगाचा बाप आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे. गुरु ग्रह गये पढन रघुराई अल्पकाल विद्या सब पाई. गोस्वामी संत तुलसीदास जी लिहितात, मला तुम्ही सांगा, एवढी मोठी संपन्नता राजसत्ता वैभव असल्यानंतर गुरुच्या झोपडीत विद्यार्जन करण्याला जाण्याची काय गरज होती हो. रामप्रभू गुरुजीला घरी बोलावून ट्युशन लावू शकत होते का नाही. पण शिष्याचा भाव राहत नाही. म्हणून प्रभू रामचंद्र गुरु ग्रह गये पढन रघुराई अल्पकाल विद्या सब पाई. काय भाव होता पूर्वीच्या काळामध्ये गुरुजीच्या विषयी. आज तो भाव आहे का? खरं सांगा. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्तेन मित्रम कृपयाश्च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. भावाने देव आकळला जातो. भावाने देव आकळला जातो. कलेने राजा आकळला जातो. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्तेन मित्रम कृपयाश्च पुत्रम. पुत्रांवरती कृपा आशीर्वाद असेल तर मुलं चांगली सेवा करतात. हा, फक्त सगळा सातबारा त्याला देऊ नका.
नाही तर तुम्ही समजून घ्या, काही आपल्या नावावर राहू द्या. शुकाचार्य सांगतायत, राजा चिंता करू नको, माझ्यासारखा सद्गुरू तुला मिळाला, तुला 7 दिवसात मुक्ती देण्याची मी जबाबदारी घेतो. तेव्हा आधाराचा श्वास शुकाचार्यांना पुढे राजा परीक्षितीने सोडला आणि तृतीय स्कंदामध्ये शुकाचार्य त्याला सर्गाची लीला प्रतिपादन करतात. 2 अवतार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यात एक क्रियाप्रधान अवतार आहे आणि दुसरा ज्ञानप्रधान अवतार आहे. विदुरजी आणि मैत्रेय ऋषींचा संवाद सांगत असताना परीक्षितीने विचारलं, विदुराला मैत्रेय मुनीची गाठ कुठं पडली तृतीय स्कंदामध्ये? तेव्हा उत्तर आलं, हरिद्वारमध्ये या दोघांची गाठ पडली. कारण पुण्य अनंत जन्माचं पाहिजे तेव्हा साधूची गाठ होत असते. जन्म जन्मांतरे असेल पुण्य सामुग्री, तरीच मुखी हरी पैठा होय. साधूची भेट दुर्लभ आहे. जन्म जन्मिया में बहु पुण्य केले, जन्म जन्मिया बहु पुण्य केले, जन्म जन्मिया तेव्हा या विठ्ठले कृपा के, तेव्हा या विठ्ठले कृपा केले, जन्म जन्मिया बहु पुण्य केले, जन्म जन्मिया बहु पुण्य केले, जन्म जन्मिया. जन्मने संसारी झालो त्यांचा दास, जन्मने संसारी झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगे, जन्म जन्मिया बहु पुण्य केले, जन्म जन्मिया बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले, जन्म जन्मिया बहु पुण्य केले, जन्म जन्मिया. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हरिद्वारमध्ये मैत्रेय आणि विधुरांची गाठ पडली. तेव्हा सुखाय कर्म आणि मनुष्य लोके. शुकाचार्य सांगू लागले, राजा कालगणना सांगत असताना सत्ययुगाचा कालावधी 17,28,000 वर्षाचा होता. किती वर्षाचा? सत्ययुगाचा कालावधी म्हणजे आयुष्य 17,28,000 वर्षाचं होय. त्रेतायुग 12,96,000 वर्षाचं. द्वापार युग 8,64,000 वर्षाचं. आणि चालू जे आहे
सत्य नाही, कलियुग 4,32,000 वर्षाचं. त्याच्यातले फक्त 5,500 वर्ष झाले. नीट आहे का? कलियुगाचं आयुष्य किती? कलियुगाचं आयुष्य 4,32,000 आणि त्याच्यातले झाले किती? फक्त 5,500 वर्ष. हा, मग आता याच्यात भवितव्य आणि भाकीत सुद्धा भागवताने सांगितलं की पुढे काय काय होईल. असे महान रोग येतील की ज्यांच्यावर दवाई नसेल, औषधं नसतील. त्याच्यातली फक्त एकच झुणूक येऊन गेली, ज्याचं नाव कोविड. तेव्हापासून आम्हाला समजलं का या जगात कोणीच कोणाचं नाही. आई वडील मरतात पण मुलं जात नाहीत, आणि मुलं मरतात तर आई वडील सुद्धा. तेव्हा त्याची दहाक निर्माण झाली. सब है पैसे की भाजी, सब है पैसे की भाजी, सब है पैसे की भाजी. विस्तार करा. त्या चौघांनी सांगितलं, ब्रह्मदेवा संसारामध्ये यावं, मुलं माळ जन्माला घालावी, पुन्हा मधपतन होऊन मरावं, हे आम्ही काही काम करणार नाही. आमचं एकच काम आहे, हरिश्चरणम, भगवंताची शरणागती. हा त्यांचा मंत्र होता. ब्रह्मदेवाला त्या 4 जणांचा राग आला. ब्रह्मदेवाचा क्रोध प्रगट झाला. भृगुटीतून क्रोध निर्माण झाला आणि ब्रह्मदेवाने 10 ऋषीची स्थापना केली. त्याच्यामध्ये क्रतु ऋषी होते, अर्चरा ऋषी होते, पुल ऋषी होते, पुलस्त होते, अगस्त्य होते. 10 ऋषी जन्माला आणले. ब्रह्मदेवाच्या दक्षिण स्तनापासून धर्म झाले. ग्रंथकर्ते सांगतात, मुखापासून सरस्वतीचं प्रागट्य झालं. ब्रह्मदेवाच्या छायेपासून कर्दम ऋषी जन्माला येतात. ब्रह्मदेव म्हणतात, मला आनंद होत नाही, सृष्टीचा विस्तार बरोबर मला पाहिजे तसा होत नाही. म्हणून ब्रह्मदेवाच्या शरीरापासून मनु महाराज आणि शतरूपा राणी अवतीर्ण होतात. मनु राजापासून मानव निर्मिती होते, म्हणून आपल्याला मनुष्य म्हणतात. नीट आहे का? मनु महाराजापासून मानवाची निर्मिती झाली आणि शतरूपा राणी आणि मनु महाराजांचा विवाह झाला आणि सृष्टीचा विस्तार सुरू झाला. पूर्वी कोठेच नव्हते काही, अवघे शून्याची होते पाही. अशा पद्धतीने हा विस्तार होत असताना पृथ्वी
हिरण्यात, कारण विस्तार करण्यासाठी पृथ्वी पाहिजे होती ना, त्यांचा विवाह झाला. पण पृथ्वी कुठे आहे? पृथ्वी खाली पाताळात नेली. कोणी नेली? हिरण्याक्षानं. तिचा शोध लावा. पहिले शोध घेतला त्याचा, पृथ्वीचा, आणि मग पृथ्वीवर सृष्टीचा विस्तार. त्या हिरण्याक्ष मध्येच प्रश्न विचारला मैत्रेय मुनीनं, हा हिरण्याक्ष कोण होता आणि याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आलं कुठून? तेव्हा मग सांगायला मैत्रेयजी सुरुवात करतात. हा दोघांचा संवाद आहे. संवाद सांगत असताना थोडंसं भजन करू, म्हणजे आपल्याला पुढचा कथा भाग पाहता येईल. रज राम 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 सीता राम राम राम, रज राम 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 सीता राम राम राम. रज राम 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 सीता राम राम राम, रज राम 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 सीता राम राम राम. ओ राजा राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम. राम राम राम, हरे राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम. ओ हरे राम राम सीता राम राम. ओ हरे राम राम सीता राम राम. हरे राम 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 सीता राम राम. हरे राम राम सीता राम राम. हरे राम 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 सीता राम राम. हरे राम राम बोली रामचंद्र भगवान की जय. रसातळामध्ये गेलेली पृथ्वी कोण शोधून आणणार? ब्रह्मदेवाच्या नाभीतून अंगठ्या एवढे वराह भगवान अवतीर्ण झाले. कोणाच्या नाभीतून? ब्रह्मदेवाचे. आणि बाहेर वराह भगवान आल्यानंतर भव्य रूप प्रगट केलं. एवढं रूप धारण केलं वराह भगवंतानी, सर्व लोकांनी त्यांचा जय जयकार केला. भोली वराह भगवान की जय. जय. आणि रसातळातून पृथ्वी वर आणली आणि पृथ्वीने भगवंताला मागून घेतलं, मला तुम्ही धारण करता, पण मला काही गोष्टीची मागणी तुम्हाकडे करायची आहे. पृथ्वी म्हणते आहे, काय काय? हा,
कारण त्याच्यातल्या 4 गोष्टी सांगितल्या. म्हटले ठीक आहे. पहिली गोष्ट सांगितली, डायरेक्ट माझ्यावर ग्रंथ ठेवू नये. पहिली गोष्ट, कारण मला भार होतो त्याचा. डायरेक्ट पृथ्वी म्हणजे जमीनवर ग्रंथ कोरा करकरी असा ठेवता येत नाही, त्याला आसन घातलं पाहिजे. वरा भगवंताकडे पृथ्वीने मागणी केलेली आहे. दुसरं सांगितलं, दिवा. दिवा पृथ्वीवर ठेवता येत नाही, त्याच्या खाली प्लेट ठेवली पाहिजे, काहीतरी आसन ठेवलं पाहिजे. पृथ्वीला त्याचा भार होतो. ग्रंथ ठेवता येत नाही, आसन ठेवलं पाहिजे. वरा भगवंताकडे पृथ्वी मागणी मागते आहे. काही रत्नांच्या अंगठ्या असतात घरामध्ये, त्या अंगठ्या सुद्धा त्याला आसन असलं पाहिजे. जपाची माळ पृथ्वीवर ठेवता येत नाही. जपाची माळ जपली पाहिजे का नाही? गळ्यात असलेली माळ. मणी मागे ओढायचे असतात. माळीतले मणी मागे ओढायचे असतात आणि पाकिटातला मणी पुढे ढकलायचा असतो. नारायण हरी, नारायण हरी. ध्यान देना. टाळ सुद्धा जमीनवर ठेवता येत नाहीत. टाळ अवेलना होते, म्हणून त्याला आसन असलं पाहिजे. त्याचा अनेक वस्तूचा आदर केलेला आहे, पण ते आपल्या लक्षात येत नाही. आणि आचरण भ्रष्ट जिथे असेल तिथे वागून सुद्धा उपयोग नाही. कुणीकडेही फेकतात हो, कुणीकडेही फेकतात. ते कोणत्याही गोष्टीला रीत आहे, पद्धत आहे, ढंग आहे, तरीका आहे. आणि पद्धत चुकली तर गोंधळ होतो. रीत चुकली म्हणजे त्याला आसन घातलं पाहिजे, वस्त्र घातलं पाहिजे. तेव्हा प्रश्न विचारला, हिरण्याक्ष कोण होता? विदुर काका मैत्रेयीजीला प्रश्न विचारतात. आणि मग सांगत असताना, निरसन करत असताना, दिती आणि कश्यप यांचा संसार सुरू होता. दिती आणि कश्यप. पण झालं काय नेमकं? संध्याकाळच्या वेळेला या दितीला कामवासना झाली. नारायण हरी, नारायण हरी. काही गोष्टीची बाधा सांगितली पा संध्याकाळच्या वेळेला. शास्त्र काय सांगते? संध्याकाळी आहार नको. जेवण भागवत काय सांगते? सूर्यास्त होण्याच्या अगोदर जेवण करा. सूर्यास्ताच्या नंतर अन्न सेवन शास्त्राच्या पद्धतीने चालत नाही. बघा आता शास्त्र आहे, आणि पाहुणं गेल्यानंतर घर मालकावर अवलंबून असते. म्हणजे घर मालक त्याचे जबाबदार असतात. हे तेवढंच खरं बरं का. कारण घर मालकानं म्हटल्याशिवाय घ्या तोपर्यंत पाहुण्याची मजाल नाही घास मोडण्याची. मग त्यांनी आत दिवस मावळण्याच्या आत पाहुण्यांना जेवायला द्यावं ना. जर संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर आहार घेतला तर गृहस्थांना पोटाचे विकार होतात. शास्त्र सांगते, मी सांगत नाही. संध्याकाळच्या वेळेला जर कामक्रीडा केली तर काय होतं? आसुरी संतती जन्माला येते. नंबर 3, संध्याकाळच्या वेळेला निद्रा करू नये. संध्याकाळच्या वेळेला जर निद्रा केली, नेत्रज्योती जाते. संध्याकाळच्या वेळेला नवीन ग्रंथाचं स्वाध्यायन करू नये.
मग काय होते, नवीन ग्रंथाचा स्वाध्यायन जर संध्याकाळी झालं तर ग्रंथ विस्मृती होते. अशा काही गोष्टी आहेत ज्या संध्याकाळी करायला चालत नाहीत. म्हणून प्रपंचामध्ये अशा अनेक भक्ती आहेत. संध्याकाळच्या वेळेला वारकऱ्यांसाठी आमच्या ज्ञानोबारायांनी एकच साधना सांगितली, ती फक्त हरिपाठाची. हरिपाठ कीर्ती हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाजा. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाजा. पवित्राची होया हे हजाचा. पवित्राची होया देहाचा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे हरिपाठ कीर्ती मुखी धरी गाया. पवित्राची होया देहाचा. हरिपाठ कीर्ती मुखी धरी गाया. पवित्राची होया देहाचा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ वारकऱ्याचं साधना सांगितली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. परिणाम पुण्याची गणना कोण करी. पण हरिमुखाला येणं इतकं सोपं नाही. हरी म्हणजे हरण करणे, पापाचं हरण करणारा हरी. हरी करेशो खरी. आपल्या हातात काही नाही, आपण त्याच्या हातातली खेळणी आहोत. खेळणी त्याच्या हातात आहे. कुठला योग कसा आणायचा आहे. नीट आहे का. ठरवलेल्या गोष्टी कधीच घडत नसतात. वेळेवर प्राप्त झाल्या तो प्रभूचा प्रसाद समजावा. हा म्हणून हरिपाठ सांगितला. मैत्रेयीजी सांगू लागले, दिती मातेला, कश्यपाच्या पत्नीला कामबाधा संध्याकाळच्या वेळेला झाली. म्हणून तिच्या गर्भामध्ये असुरी संतती वाढायला लागली. कोण होते ते दोघं? हिरण्याक्ष आणि हिरण्याकश्यप. पहा तुम्ही, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. अगोदरच्या हे दोघं कोण होते? यांचे कोण कोण? यांची 3 जन्म झाले असुरी योनीमध्ये. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण, शिशुपाल आणि दंतवक्र. हे फक्त संध्याकाळी कामबाधा झाल्यामुळे 3 जन्मात आसुरी योनीमध्ये जन्माला यावं लागलं. वागण्यामध्ये बऱ्याच काही अंतर असतं. आपल्याकडनं काय काय होते, काय काय नाही, ज्यानं त्यानं आपापला पेपर तपासून घ्यावा. कथेतल्या पोथीतल्या गोष्टी पोथीतच राहून राहिल्या, आचरणात येत नाही. आणि भाकीत करणाऱ्याने, ग्रंथवाल्याने भाकीत केलं की पुढचा काळ येणारा अवघड आहे. काय अवघड आहे? हा, बहीण भावाचं लग्न लागणार, त्याची चुणूक आता लागून राहिली. नीट लक्षात घ्या. हिरण्याक्षाने पृथ्वी पडवली,
नंतर वराह भगवंताने तिचा शोध घेतला. दिती आणि कश्यपाचा विस्तार सुरू झाला. त्यांच्या उदरातून मनु आणि शतरूपा यांच्या संसाराला आरंभ झाला. नंतर देवहूती आणि कर्दम यांचा विवाह संपन्न झाला. वराहाने भगवंताने एकनिष्ठ होऊन जेव्हा म्हणजे आसुरी संपत्ती आसुरी संतती जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्या संपत्तीचा योग्य विनियोग होत नाही. शुकाचार्यांनी सांगितलं. योग्य लक्षण सांगत असताना भगवान म्हणतात कर्दम ऋषी आपला विवाह झाल्यानंतर 1000 वर्ष तपश्चर्येला निघून गेले. विवाह झाला कोणाशी? देवहूतीशी. आणि विवाह झाल्या झाल्या 1000 वर्षासाठी तपश्चर्येला निघून गेले. लक्षातच राहिलं नाही. अशी लोक होती पूर्वीची. आता लग्न झालं हे विसरते का माणूस सांगा बरं. पण 1000 वर्ष तपश्चर्येला निघून गेले आणि देवहूती माता प्रतीक्षा करत होती. देवाची प्रतीक्षा करावी, परीक्षा घेऊ नये. आपण उलट काम करतो, आपण परीक्षा घेतो म्हणून दुःखात बुडतो. चिखलाच्या संसारात आम्ही का आहोत? जीवाची समीक्षा असावी, देवाची प्रतीक्षा असावी. शुकाचार्य लिहितात अतिशय गोड असं वर्णन तृतीय स्कंदामध्ये केलं. महाराज म्हटले स्वरूपाची या प्रसरा. एक 16वं अक्षर आणि 21वं अक्षर लक्षात राहिलं. पण जीवनात कशाला सुख मिळेल? महाराज म्हटले यात सुख नाही बाबा, त्यात सुख नाही. सुखाचा शोध आहे कुठं? आहे सुखरूप परमात्मा आतमध्ये आहे, पण शोध घेणं बाहेर चाललं. यातही सुख नाही आणि त्यातही सुख नाही. सुख रूपाई दुजा कोणी सांगा. रूपाई दुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा. हे जर तुम्ही ऐकत नसाल, हे जरी नाही ऐकाल तरी काय होईल? दुसरा येईल. हे जरी नाही काल परी दुसरा येईल. हे जरी नाही काल दुसरा येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल.
दत्त दत्तन घ्या ग कुणी दत्त दत्तन घ्या ग कुणी कुंकू घेताना काळामणी कुंकू घेताना काळामणी तरी दुसरा येईल अन सरते शेवटी बा काळ बांधोनी नेईल. काळ सारखा टपून बसलेला आहे, त्याला संधी मिळाली. काळ वाटयाची पाहे घडी घडी वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे सारखा तो काळ जीवाला खाण्याकरता टपून बसलाय, वाट बघतोय तो. घडोघडी काळ वाटयाची पाहे, तो काही लांब नाही. त्याच्यावर रात्री चिंतन ऐकलं तुम्ही. कोण? काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने प्रदक्षिणा तुळशीच्या. त्यानं झडप घातली की मग माणसं काय बोलतात? राम नाम. त्याच्या आधीच सावध झालं पाहिजे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल अन सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. काळ बांधल्याशिवाय येणार नाही, म्हणून इथे कुठेतरी आपण बांधून घेतलं पाहिजे. पायी गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता. आणि पायी आता राखावे. स्वतः जनावर दुसऱ्याकडून बांधून घेतात हो संध्याकाळ झाली म्हणजे, पण माणसं स्वतःहून बांधल्या जातात. ज्ञानोबा त्याचं उदाहरण देतात. कोश कीटकापरी. कोश किडा काय करतो? स्वतःच्या भोवती आवरण तयार करतो आणि ते दार बंद झालं. तुम्हाला माहिती आहे ना कोश किडा? ते चकमक त्याला काय असते? ते कोसला काय म्हणतात त्याला? त्याच्यात तो किडा असतो.
मग त्या पद्धतीने माणसं संसारामध्ये आचरण करतात. एका याच्यात त्याच्या 2 खांड करतात, त्याच्या एका याच्यात रुई भरतात आणि एका याच्यात गारगोटी. पूर्वीचा काळ आणि त्याला विस्तव पाडत होते जुने लोक. विस्तव पाहण्याची गरज नव्हती. हा, गारगोटी वागवायची एका याच्यात रुई, आणि ते माचीस नव्हती. असं घर्षण की लगे पेटली बिडी. हा, मग त्यांच्याकडे होतच ते त्या लोकांकडे. हे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे, मी सांगत नाही. कोश कीटका परी. पारध्याची ओवी आली. पारध्याची ओवी ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वीपासून, किती वर्षापासून? 750 वर्षापासून लिहून ठेवली. हा, पाशिके पोती वाघुरा, सुनी ससाने खेचरा, ते घेऊनी निघती डोंगरा पारधी जैसे. बघा, टीव्हीचा शोध कधी लागला? 1926 मध्ये. ह्या लोकांनी आपल्या पुढे हे काय म्हणतात त्याला, हे टीव्ही. आणि खरा शोध लागला महाभारतामध्ये. ज्ञानोबारायांनी ते चित्र रेखाटलं. जेथ संसार चित्र उमटे, तेथ मनोरपू पटू फाटे, आणि मग सरोवर आटे प्रतिमा नाही. महाभारताचं युद्ध रणांगणाच्या भूमीवर सुरू होतं. पण तुम्हाला सांगू, संजय घरी सांगायचे धृतराष्ट्राला, मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. हा, सांग संजया, माझे आणि पंडूचे सुपुत्र कुरुक्षेत्राच्या युद्धक्षेत्राच्या भूमीवर काय करतात? सॅटेलाइट. व्हॉट इज द टर्म एक्झॅक्ट मिनिंग गॉड? कळलं पाहिजे. कळलं पाहिजे का नाही? कळतच नाही महाराज. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी. कोण नाही, ज्यांच्यासाठी संसार केला ते बाजूला होऊन जातात. हाडाची काड केली, रात्रीचे दिवस केलेत, उपयोगाला येत नाही. फक्त सोबत येणार त्याचं पवित्र नाम असल्यामुळे ते करणं महत्वाचं आहे. म्हणून देवहूतीचा विवाह कर्दम ऋषी बरोबर झाला. विवाह झाल्याच्या बरोबर 1000 वर्ष तपश्चर्येला कर्दम ऋषी निघून गेले. आणि तपश्चर्या झाल्यानंतर एकदम क्षीण तब्येत झाली. मग देवहूतीचे सांगितलं, म्हटले, अगं 1000 वर्ष झाले तू मला समाधीतून का उठवलं नाही? तेव्हा देवहूती म्हटले, पतिदेव, अहो म्हणजे विषयाचा उपभोग करणारा मालक मला नकोच आहे. मला तपस्व्या बरोबरच विवाह करायचा होता आणि ती माझी आवड पूर्ण झाली. म्हणून आता 1000 वर्षाची तपश्चर्या तुमची पूर्ण झाली आणि तुम्ही मला शब्द दिलेला आहे. काय? एक पुत्र झाल्यानंतर मी तपश्चर्येला जाईल. म्हणून सुंदर असं कामक पुष्पक विमान तयार केलं, ज्यामध्ये सर्व सुविधा, ऑल फॅसिलिटीज अवेलेबल, सगळ्या सुविधा त्यामध्ये उपलब्ध होत्या. आणि दोघंही वनविहार करायला गेले. आणि त्यामध्ये 9 कन्या कर्दम ऋषीला आणि देवहूतीला झाल्या. सजनानो, त्याच्यातली सर्वात मोठी कन्या कला नावाची, जी मरीच ऋषीला देण्यात आली. कला. नंतर अनुसूया ही अत्री ऋषीला देण्यात आली. श्रद्धा अंगिरा ऋषीला देण्यात आली. हवीरभू पुलस्य ऋषीला देण्यात आली. आणि क्रिया कृतु ऋषीला दिली. ख्याती भृगु ऋषीला दिली. अरुंधती वशिष्ठ ऋषीला देण्यात आली. गती पुलह ऋषीला देण्यात आली. आणि शांती ही अथर्वा ऋषीला प्रदान करण्यात आली. 9 कन्या 9 ऋषीला प्रदान केल्या. आणि मग कर्दम ऋषी म्हणतात, बस झाला संसार आता. तेव्हा काय म्हणते देवहूती, मालक, तुम्हाला माहित आहे तुम्ही काय शब्द दिला होता? ऐका, बाजूलाच उत्तर आहे तुमच्या. काय दिला होता? एक पुत्र झाल्याशिवाय
मी समाधीला जाणार नाही. अजून तुम्हाला माहित आहे ना, हा स्त्री जातीचं पूर्णत्व मातृत्वामध्ये असते आणि मला पुत्र नाही झाला म्हणे अजून. मग पुत्र झाल्याशिवाय तुम्हाला समाधीला जाता येणार नाही. मग म्हटले आठवण आहे मला, कोण? भगवान कपिल देव आपल्या पोटाला येणार आहेत. म्हणून समयोपरांत कपिल भगवंताचा अवतार त्यांच्याकडे झाला. सर्वांनी जय जयकार केला. कपिल भगवान की जय. मोठ्याने सर्वांनी जय जयकार केला. कपिल देव अवतीर्ण झाले आणि शुकाचार्य पुढे लिहितात की भगवान कपिल देवाने सृष्टीचा विस्तार सुरू केला. हे चतुर्थ स्कंदामध्ये कथा येते. आपण थोडंसं भजन करू आणि आरतीकडे प्रस्थान करू. श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय